नमस्कार. आपण पाहताय उद्गार न्यूज. कळमना क्षेत्रामध्ये कामठी ह्या क्षेत्रामध्ये काल सायंकाळला रात्री 10 ते 11च्या दरम्यान मध्ये एक शाहू कुटुंबामध्ये वादविवाद झालेला होता. त्या वादविवाद मधला प्राथमिक माहिती अशी आलेली आहे की त्यांच्या यूपी या गावावरती त्यांच्या फॅमिली, त्यांच्या मुलीबद्दल आणि त्यांच्याबद्दल एक भ्रम पसरवण्यात आलेला होता की त्यांची एक बदनामी करण्यात आलेली होती. अशातच शाहू कुटुंबातले एका शाहूंनी सरळ थेट हमलाच घरावरती घेऊन गेले होते, हनुमान सिंग यांच्या घरावरती. याच्यामध्ये एक पाहण्यात आलं होतं की त्यांच्या घरी फायरिंग साठी काही उपाय वाचलेले नव्हते, त्यामुळे त्यांनी 2 राऊंड हे फायर केले होते. अशातच कळमना पोलिसांनी 9 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये 2 फायर जे झाले होते त्याचे काडतूस आणि 9 काडतूस त्याच्यामध्ये, त्यातले 2 फायरिंग झालेले होते. असे 7 काडतुसासहित आरोपी आणि बंदूक यांना पकडण्यात आलेला आहे. अधिक माहिती आपण पीआय काळे साहेबांकडून घेऊ. फायरिंगचा मामला समोर आलेला आहे. कशा प्रकारचा हा मामला होता आणि कोणावर फायरिंग झालेली होती, किती राऊंड फायर झाले, काय सांगा? पोलीस स्टेशन कळमना हद्दीत जुना कामठी रोडवर शनी मंदिरच्या मागे इथे 2 परिवार, राजा भैया बलदेव प्रसाद शाहू आणि हनुमानदीन शाहू असे 2 परिवार एकाच कॉलनीत अमोरासमोर राहतात. दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहे. हनुमानदीन शाहू याने राजा भैया बलदेव प्रसाद शाहू याच्या मुलीची आणि त्याची बदनामी केली. त्यांच्या कोणातरी, त्याच्या मुलीचं आणि एका कोणातरी सोबत लफडा आहे आणि त्याचं पण सुद्धा एका बाईसोबत लफडा आहे, अशी बदनामी त्यांच्या मूळ गावी उत्तर प्रदेश येथे केली. त्यावरून राजा भैयाचा परिवार आणि त्याच्या मुलाचे 3 मित्र असे हनुमानदीन शाहूच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले. दिनांक 17 रोजी 22:30 वाजता दरम्यान ते जाब विचारण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी बाहेरूनच त्याला शिवीगाळ केली, हनुमानदीन शाहूला. आणि त्याच्या घरासमोर उभा असलेला त्याचा ऑटो आणि एक 2 व्हीलर ही फोडली. राजा भैया आणि त्याचा मुलगा, त्याची पत्नी आणि त्याच्या 3 मुलांनी. त्यावरून तिथे त्याला शिवीगाळ करत असताना त्याचे दार बंद होते, तो घराच्या बाहेर आला नाही. परंतु त्याने यांना पळून जावे म्हणून हनुमानदीन शाहूने त्याच्याकडे असलेल्या 12 बोर बंदूक मधून वर टिनातून बंदूक बाहेर काढून त्याने 2 राऊंड हवेत फायर केले. त्याच्यानंतर हे लोक पळून गेले. त्याच्यानंतर हनुमानदीन शाहू हा बाहेर आला आणि पुन्हा त्याने मग त्याची गाडी फोडल्यामुळं राजा भैयाची सुद्धा गाडी त्याने फोडली. त्यावरून दोन्ही पार्टीला पोलीस स्टेशनला बोलवून काउंटर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आरोपींना अटक केलेली आहे. अधिक तपास सुरू आहे. सर, जी बंदूक आहे याचा लायसन कधीपासून होता आणि किती वर्षापर्यंत त्यांना बंदूकचे लायसन देण्यात आली होती? कशा प्रकारे हाताळण्यात आलेला आहे हा बंदूकचा प्रकरण, काय सांगा? 2002 मध्ये उत्तर प्रदेश मध्ये त्यांना कलेक्टरनी, तिथल्या स्थानिक कलेक्टरनी त्यांना हे लायसन इश्यू केलेलं आहे. तेव्हापासून त्यांच्याकडे ते लायसन आणि 12 बोर बंदूक आहे. त्यांनी नागपूरला पण तिचं रिन्युएशन केलेलं आहे. सध्या त्यांच्याकडे नागपूरचं पण रिन्युएशन लायसन्स आहे बंदूकचं. आणि ते ICICI बँकेत कॅशमॅनवर सिक्युरिटीचे काम करतात. आम ऍक्ट ही यांच्यावरती लागू होणार आहे की काय? बरोबर. परवाना धारकाने परवान्याचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर आर्म ऍक्टच्या सेक्शन अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर, यामध्ये किती आरोपींना अटॅक केले गेलेले आहे आणि आरोपीचे पहिले काही गुन्हे प्रवृत्तीचे आहेत का? आरोपीवर याच्या पहिले रेकॉर्डवरचे आरोपी नाहीत. दोन्ही परिवार आहेत, ते नातेवाईक आहे आणि संशयावरून, बदनामी केल्याच्या संशयावरून त्याची भांडणं झाली. दोन्ही गुन्ह्यात, एका गुन्ह्यात 6 आरोपी आणि एका गुन्ह्यात 3 आरोपी असे ताब्यात घेण्यात आलेले आहे. आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा नागपूर उद्गार न्यूज. नागेश चित्तरमारे सह.